श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी जगाचा पालन पोषण करणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मीनारायणाची भक्तिभावाने पूजा केली असता तसेच इष्टफळ मिळवण्यासाठी एकादशीचे व्रत पाळले जाते. या व्रताचे पालन केल्यामुळे भगवान विष्णूंची आपल्या भक्तांवरती विशेष कृपा होते. त्यांच्या कृपेने साधकाला पृथ्वीवर स्वर्गासारखे सुख प्राप्त होते, संतती प्राप्ती आणि वंशवृद्धी होते. सगळी बिघडलेली कामे सुरळीत होतात. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी काही तिथींवरती उपाय केले जातात. या उपायांचं पालन केल्याने पैशासह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तुम्हालाही आर्थिक संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर मोक्षदा एकादशीच्या दिवशी यापैकी एक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे. देवघरामध्ये ही वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या हळूहळू दूर होतील. घरामध्ये सुख समृद्धी येईल. तुमचे उत्पन्न आणि सौभाग्य देखील वाढेल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ जेव्हा पण अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला अगदी सहजपणे मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर आता उद्या 11 डिसेंबर 2024 वार बुधवार या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी. तर उद्याच्या दिवशी आपल्याला घरामध्ये जे उपाय करायचे आहेत त्यासाठी पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची. त्याचबरोबर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपण घरामध्ये फारशी साफसफाई करत नाही. त्यामुळे तुम्हाला एकादशीच्या दिवशी घराची संपूर्ण साफसफाई करून घ्यायची आहे. साफसफाईमध्ये तुम्हाला घराची फरशी पुसून घ्यायची आहे. फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये तुम्ही चिमूटभर हळद टाकायची. त्यानंतर त्यामध्ये खडे मीठ टाकायचे. तुमच्या घरासमोर जर अंगण असेल तर अंगणामध्ये देखील तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हा सडा तुमच्या अंगणामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकून अंघोळ करायची आहे. त्यामुळे आपला गुरुग्रह तर बलवान होतोच. त्याचबरोबर उद्या एकादशी ही तिथी असल्याने आपल्याला पितृदोष यापासूनही मुक्ती मिळते आणि घरामध्ये असे साधेसुधे उपाय करून आयुष्यामध्ये आलेल्या काही अडचणींवरती देखील मात करता येतो. आता अंघोळीनंतर तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रवेशद्वारावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवघराची स्वच्छता करून घ्यायची. देवांना आंघोळ घालायची. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती, जे की विष्णू स्वरूप असतात, बघा असं एकही घर नसेल की त्या घरातील देवाऱ्यामध्ये बाळकृष्णांची मूर्ती नाही. आणि बघा, तुमचे देव जर गावाकडे असतील, तुम्ही कामानिमित्त शहरात असाल, मग तुमच्या देवघरामध्ये फक्त फोटो ठेवलेले असतील, तर आपल्या स्वामी महाराजांचा जरी फोटो तुमच्या देवाऱ्यामध्ये असेल तरी तुम्ही त्या सेवा करू शकता. तुमच्या देवघरामध्ये जी बाळकृष्णांची मूर्ती किंवा विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहे त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. अभिषेक केलेले पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता. चुकूनही हे पाणी तुम्ही तुळशीला टाकू नका, कारण तुळशीचं एकादशीच्या दिवशी निर्जळा व्रत असतं. त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यांची एका चौरंगावरती विधिवत पूजा करायची आहे. विधिवत पूजा करून घेतल्यानंतर
पिवळ्या रंगाचं एक फूल त्यांना अर्पण करायचं, तुळशीपत्र अर्पण करायचं. त्यानंतर पिवळ्या रंगाची मिठाई किंवा फळं त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचा. आणि जोही नैवेद्य तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करणार आहात, मग ती मिठाई असो, पिवळ्या रंगाची किंवा फळं असो, त्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवू नका, कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी आणि देवतांचं व्रत असतं. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे आणि दुरूनच तुळशीचं पूजन करायचं आहे, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही. लांबूनच तुम्हाला तुळशीचं विधिवत पूजन करायचं. आणि ही सगळं पूजन झाल्यानंतर तुम्हाला धनप्राप्तीसाठी घरामध्ये काही उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर पितृ दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील तुम्हाला उपाय करायचे आहेत. आणि एकादशी तिथी ही पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उत्तम मानली जाते. तर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील आपण घरामध्ये करू शकतो. बघा, वाईट दिवस आपल्याला खूप काही शिकवतात, पण हे वाईट दिवस जास्त दिवस राहिले तर माणसाचे मनोबल खचायला लागते. बरेच जण मोठ्या काळापासून वाईट दिवसाचा सामना करत असतात. एकामागून एक संकट येत असतील, पैसा, मालमत्ता इत्यादी सर्व संकटांमध्ये ते सापडले असतील, तर हे जे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहेत ते तुम्ही आवर्जून करा. तर सगळ्यात पहिल्या उपायामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की बघा, तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली, त्यामध्ये तुम्हाला सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल, तर एकादशीच्या शुभमुहूर्तावरती तुम्ही विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करायचं आहे. असं केल्याने साधकाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यामुळे साधकाच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येते. तर याच दिवशी बघा, भगवान विष्णूंसह देवी लक्ष्मीची पूजा करणे देखील खूप शुभ मानले जाते. तुमच्या घरामध्ये जी महालक्ष्मी मातेची मूर्ती असेल ती तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीच्या बाजूला ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीला आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला पिवळ्या रंगाचं चंदन आणि त्यामध्ये केसर, गुलाबजल मिक्स करून घ्यायचं. आणि हे केसरयुक्त जे चंदन आहे ते तुम्हाला बाळकृष्ण आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीला लावायचं आहे. आणि तेच चंदन तुम्हाला स्वतःला कपाळी लावायचं आहे. असं केल्याने तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होतात. एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ होतात, कारण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी यांचं तत्व देखील सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही जेही उपाय कराल त्याचं शीघ्र फळ तुम्हाला मिळतंच. आता त्याचबरोबर तुम्हाला दुसऱ्या उपायामध्ये काय करायचं आहे की बघा, तुमची खूप दिवसापासूनची इच्छा असेल की तुम्हाला तुमचं स्वतःचं घर घ्यायचं आहे किंवा तुमच्या पैशाविषयी असलेल्या समस्या दूर करायच्या आहेत, एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. इच्छा असूनही त्या गोष्टी मध्ये काही ना काहीतरी अडथळे येत असतील, तर उद्या आलेल्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि सोबतच एक दिवा घ्यायचा. त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. तूप नसेल तर जे देवपूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते तेल देखील वापरू शकता. हा दिवा आणि ते कलश भरून पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जर एखाद्या आवळ्याचं झाड असेल तर त्या झाडापाशी जायचं आहे आणि तुमच्या इच्छापूर्तीसाठी आवळ्याच्या झाडाला हे जल अर्पण करायचं आहे. कारण बघा, आवळ्याच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. आवळ्याचं झाड नसेल, जर तुमच्या घरामध्ये शमीचं रोप असेल तर त्या रोपाजवळ जाऊन हे जल शमीच्या रोपाला अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण केल्यानंतर तुम्ही जो दिवा घेऊन गेला आहात तो दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. आणि 11 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्याने धनवृद्धी देखील होते, कारण आवळ्याच्या झाडांमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. त्याचबरोबर मोक्षदा एकादशीच्या दिवशी घरामध्ये असलेली नकारात्मकता, वास्तुदोष
दूर करण्यासाठी तुम्हाला 2 मोरपीस खरेदी करून आणायचे आहेत. एकादशीच्या दिवशी हे मोरपीस खरेदी करून आणल्यानंतर तुमची पूजा झाली की भगवान श्री हरी विष्णूंना हे 2 मोरपीस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचे आहेत. आणि त्यानंतर ते 2 मोरपीस तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण भिंतीला लावायचे आहेत. असं केल्याने घरातील वास्तुदोष, नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर जर हे 2 मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवले तर तुमचे धनाविषयीच्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होण्यास मदत होते. तर घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी मोरपिसाचा हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी जरूर करा. आता त्यानंतरच्या उपायामध्ये तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे. ते हळकुंड भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि हे अर्पण केलेलं हळकुंड तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि सोबतच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. आणि हे हळकुंड आणि दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या अंगणामध्ये असलेल्या तुळशीजवळ जायचं आहे. आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा सकाळी कधीही केला तरी चालेल. तुळशीजवळ गेल्यानंतर जो आपण दिवा नेलेला आहे तो तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आणि ते हळकुंड तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे. 11 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि 11 वेळा आपल्याला लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ते हळकुंड जे आहे ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे. मोक्षदा एकादशीच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंसह माता लक्ष्मी देखील आपल्यावर कृपा करतात आणि त्यांचे आशीर्वाद कायम आपल्यावर राहतात. आता हे हळकुंड जे आहे ते तुळशीच्या मातीमध्ये दाबल्यामुळे तुमच्या धनाविषयकच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होण्यास मदत होते. हळकुंड म्हणजे हळद, जी भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे. हा उपाय आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी धनवृद्धीसाठी करायचा आहे. त्यानंतरचा पुढचा उपाय, जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाची चणचण राहत असेल, पैसा टिकत नसेल, तर तुम्हाला यासाठी काय करायचंय, मोक्षदा एकादशीपासून हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. या उपायामध्ये तुम्हाला सुट्टे पैसे घ्यायचे आहेत. मग ते 11 रुपये घ्या किंवा 21 रुपये घ्या. 1-1 रुपयाचे असे हे नाणे घेऊन तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहेत. आणि दुसऱ्या दिवशी ते नाणे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. आणि तुमच्या मिस्टरांच्या पॉकेटमध्ये, तुमच्या पर्समध्ये एका लाल रंगाच्या कपड्यात तुम्हाला ठेवायचे आहेत. प्रत्येक एकादशीला ते नाणे अशाच प्रकारे तुम्हाला श्रीहरी विष्णूंना अर्पण करून पुन्हा तिजोरीत ठेवायचे आहे. असं सतत केल्याने तुमच्या पैशांविषयी ज्या समस्या असतील त्या हळूहळू दूर होतील. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो तुम्हाला मोक्षदा एकादशीच्या दिवशी करायचा आहे, या उपायामध्ये तुम्हाला देवघरामध्ये एक वस्तू आणायची आहे. ती म्हणजे तुम्हाला कामधेनू गाईची मूर्ती आणायची आहे. शक्य असेल तर चांदीची कामधेनू गाईची मूर्ती आणू शकता. शक्य नसेल तर तुम्ही मातीची आणली तरी देखील चालेल. ती आणल्यानंतर बघा तुम्हाला कुठे ठेवायची आहे, तर सकाळी तुमचं मोक्षदा एकादशीचं पूजन झाल्यानंतर ही गाईची मूर्ती देवारात ठेवायची आहे आणि तिचं विधिवत पूजन करायचं आहे. आणि त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. बघा, ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून करा. म्हणजे चांदीची जी कामधेनूची मूर्ती आहे ती कपाटामध्ये ठेवावी, कारण गायीमध्ये सर्व देवदेवतांचा वास असतो. यामुळे तुमच्या धनाविषयक समस्या दूर होतात. त्याचबरोबर उद्या मोक्षदा एकादशीच्या दिवशी गाईची मूर्ती आणणं शक्य नसेल तर तुम्ही पांढऱ्या हत्तीच्या 2 मूर्त्या
तुम्हाला विकत आणायची आहे. जिथे देवी देवतांच्या मूर्त्या मिळतात त्या दुकानामध्ये तुम्हाला पांढऱ्या हत्तीची मूर्ती मिळून जाईल. कारण बघा, येणाऱ्या नवीन वर्षामध्ये तुमच्यावरती धनवर्षाव होईल. कारण हत्तीला लक्ष्मीचं एक स्वरूप मानलं जातं. हत्तींची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकत नाही. त्यांची विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये त्या लक्ष्मी येण्याच्या ठिकाणी ठेवू शकता. बघा, नवीन वर्ष येण्याआधी तुम्हाला गाईची किंवा हत्तीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये आणायची आहे. त्यामुळे नवीन वर्षात तुमच्यावरती धनाचा वर्षाव होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. उद्या अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.